नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, आपला मित्र फायनान्शियल ॲडवायझर आणि एम इन्व्हेस्टमेंटचा ओनर. आज आपण मेडिकल इन्शुरन्सबद्दल बोलणार आहोत. प्रत्येकजण मेडिकल इन्शुरन्स म्हटले की नको म्हणतो. मला काय मेडिकल इन्शुरन्सची गरज नाही आणि आजारी पडला की लक्षात येते की आपल्याला हातमुसने पैसे घेणं किंवा घरातली मोटरसायकल विकणं अशा गोष्टी आपल्याला घडतात. आजूबाजूला बघतो बऱ्याच लोकांचे अपघात होतात. साधा दात चावला सुद्धा आपला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या होत असतो आणि याच्यातनं किंवा आता सर्दी थंडी सुरू झाली त्याच्यामुळे सुद्धा निमोनिया होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे हॉस्पिटलची पायरी कधी सोडू नये म्हणतात, पण लोक त्याच्यावरती प्रोटेक्शन घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपल्या देशामध्ये 144 करोड जनता असून सुद्धा फक्त 10% लोकांनी मेडिकल कव्हर घेतलेला आहे. फॉरेनमध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी 90% पॉप्युलेशन मेडिकल इन्शुरन्सनं कवर्ड असते. त्या ठिकाणी तो कंपल्सरी आहे. आपल्याकडे तो कंपल्सरी नसल्यामुळे जसा कार इन्शुरन्स कंपल्सरी आहे तसा मेडिकल इन्शुरन्स पण कंपल्सरी आवश्यक आहे आणि तो नसल्यामुळे आपण फिकीर करतो किंवा त्याची आपल्याला एवढी जाणीव आहे. मित्रांनो, आज जो आपण प्रोडक्ट बघणार आहोत हा सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे आणि मेडिकल इन्शुरन्सच्या कंपन्यांच्यामध्ये एक सुप्रीम कंपनी आहे की ज्या कंपनीचं नाव आहे केअर हेल्थ, जी स्टँड अलोन कंपनी आहे. या कंपनीचं स्वतःचं पॅनल आहे आणि ते पॅनल तुम्हाला हेल्प करतं. या ठिकाणी जो प्रोडक्ट आपण घेणार आहोत तो केअर सुप्रीम. आणि केअर सुप्रीमच का हे आपल्याला प्रोडक्टची माहिती बघितल्यानंतर लक्षात येईल. अतिशय कमी याच्यामध्ये प्रीमियम आपल्याला बसतो आणि मॅक्झिमम याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत. कसे तर हा समोर दिलेला जो काही टेम्पलेट आहे किंवा जो हे आहे पिक्चर आहे आपण बघू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला कसं माहिती मिळते याचा आपल्याला माहिती याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. मित्रांनो, या ह्याच्यामध्ये केअर सुप्रीममध्ये जे प्रोडक्ट आहे प्रोडक्टमध्ये जे काही टोटल सम इन्शुर्ड आहे त्याचे अमाऊंट्स आहेत ते पहिल्या कॉलममध्ये सम इन्शुर्ड आहे. त्याच्यामध्ये 5 लाखपासून आहे 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 15 लाखापर्यंत आपण घेऊ शकतो. दुसऱ्या याच्यामध्ये आहे एज मिनिमम आहे 18 वर्षाचं. मॅक्झिमम एज मॅक्झिमम आहे 24 वर्षाचं की जो फ्लोटरमध्ये कवर होऊ शकतो. टेन्युअर आहे आपण 1 वर्षाचा, 2 वर्ष, 3 वर्षाचे असे हप्ते भरू शकतो एकत्रित. इनिशियल वेटिंग पिरियड 30 दिवसाचा आहे. आपण पॉलिसी घेतली तर पहिले 30 दिवसामध्ये आपल्याला पॉलिसीचा कवर मिळत नाही. हा IRDAचा रूल आहे. त्याच्यानंतर नेम्ड एलिमेंट म्हणजे ज्या गोष्टीचे मला ऑपरेशन्स करायचे आहेत, जसे की कॅटॅरॅक्ट आहे, नी ऑपरेशन आहे, असे जे ठरवलेले आहेत अशासाठी आपल्याला 24 महिने 2 वर्षे थांबावे लागतील तर तो कवर होतो. प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले जे आजार आहेत, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, डायबिटीज, तर हे आपल्याला 36 महिन्यानंतर म्हणजे 3 वर्षानंतर कवर होतात. याच्यामध्ये कवर टाईप आहे सिंग्युलर, आपण इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो. इंडिव्हिज्युअल 6 लोक एका फॅमिलीमध्ये स्वतंत्र घेऊ शकतात किंवा फॅमिलीचा फ्लोटर एकच प्लॅन आपण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये 2 ॲडल्ट आणि 2 चिल्ड्रन्स आपल्याला कवर्ड आहेत. इन पेशंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर आपल्याला सम इन्शुर्ड म्हणजे 5 लाखाचा कवर त्याच्यामध्ये मिळू शकतो. रूम रेंट याच्यामध्ये कुठलीही रूम आपण घेऊ शकता. अगदी आपल्याला लक्झरीसुद्धा आपण घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या ते ICU चार्जेस आहेत सम इन्शुर्डपर्यंत आहेत, त्यामुळे ICUलामध्ये याच्यामध्ये सब लिमिट्स नाही आहेत. डे केअर ट्रीटमेंट आहे ते सुद्धा सगळे प्रोसिजरच्यामध्ये कवर्ड आहेत. त्याच्यानंतर प्री हॉस्पिटलायझेशन, पोस्ट आयसोलेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी 60 दिवसांपर्यंत जे आपण ट्रीटमेंट घेतले ते सुद्धा याच्यामध्ये कवर आहेत. आणि हॉस्पिटलनंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर जे पोस्ट हॉस्पिटलायझेशन जे काही चार्जेस आहेत, आपण टेस्ट घेतले, मेडिसिन्स वापरले, तर ते आपल्याला 180 दिवसापर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंतचा सगळा खर्च याच्यामध्ये ॲडमिसिबल आहे. त्याच्यानंतर डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनच्या याच्यामध्ये केअर आहे. त्याच्यानंतर ऑर्गन डोनर म्हणजे एखाद्याचा किडनी जर देत असेल तर त्या किडनीचा सगळा खर्च याच्यामध्ये 5 लाखापर्यंत कवर होऊ शकतो. ॲम्ब्युलन्स याच्यामध्ये घेता येते. ॲम्ब्युलन्स कवर 10,000पर्यंत आहे. त्याच्यानंतर कॅटॅरॅक्ट चार्जेस यामध्ये लिमिटेड आहेत, 40,000पर्यंत आहेत. सेकंड ओपिनियन आपल्याला घेता येतं. ॲन्युअल हेल्थ चेकअप प्रत्येकाला 18 वर्षाच्या वरील व्यक्तींना याच्यामध्ये ॲडमिसिबल आहे. आयुष ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेदिक, युनानी आणि ज्या हे आहेत म्हणजे आयुर्वेदिक, युनानी आणि दुसऱ्या गोष्टी आहेत ज्या आहेत ना त्या याच्यामध्ये कवर आहेत आणि ते 100% याच्यामध्ये कवर आहेत. आपल्याला जर डिस्काउंट जर घ्यायचा असेल तर वेलनेस बेनिफिट नावाचा एक ॲप आहे. तो ॲप आपण घेतला तर आपल्याला 30% आपल्या येणाऱ्या प्रत्येक प्रीमियममध्ये डिस्काउंट आपण मिळवू शकतो. त्याच्यानंतर एअर ॲम्ब्युलन्ससुद्धा याच्यामध्ये कवर्ड आहे. इमर्जन्सीमध्ये एअरनं आपल्याला जाता येईल. नंतर अनलिमिटेड रिचार्ज आहे. एकदा 5 लाख रुपये संपले तर त्याच व्यक्तीला त्याच आजारासाठी 5 लाख रुपये पुन्हा कवर मिळू शकतो. कम्युनिटी बोनस 50% आहे सम इन्शुर्डपर्यंत. 100%पर्यंत कवर आपल्याला डबल होऊ शकतो. आणि कम्युनिटी बोनस सुपर म्हणून जो आहे जर तो घेतला तो 100% प्रत्येक वर्षी आपल्याला मिळतो आणि एकूण आपल्याला 500 पट आपले अमाऊंट होते आणि प्रीमियमची अमाऊंट वाढत नाही. एकूण 600 पट याच्यामध्ये आपल्याला टोटल आपलं जे काही कवर आहे तो याच्यामध्ये कवर होतो. टॅक्स बेनिफिटमध्ये अंडर सेक्शन 80D मध्ये आपल्याला 25,000पर्यंत फॅमिलीसाठी आणि सिनियर सिटीजनसाठी 50,000पर्यंत दर वर्षाला रिबेट मिळतो. ऑप्शनल बेनिफिट्स याच्यामध्ये काय आहेत की इन्स्टंट कवर याच्यामध्ये कवर्ड आहेत.
त्याच्यामध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल आणि अस्थमा हे 30 दिवसानंतर कव्हर होतात. ॲन्युअल हेल्थ चेकअप ह्याच्यामध्ये आहे 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना. क्लेम शिल्ड याच्यामध्ये कव्हर्ड आहे. त्याच्यामध्ये 68 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्लेम हे आहेत, म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा जे काही त्याच्यातले आयटम असतील जे मेडिकल ह्याच्यामध्ये कव्हर्ड होत नाहीत, ते ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली क्लेम शिल्डमुळे कव्हर होतात तो घेतल्यानंतर. आणि जर आपल्याला 24 महिने आणि 36 महिन्याचा जो कालावधी आहे वेटिंग पिरियडचा तो कमी करायचा असेल तर PED वेवर नावाचा एक रायडर आहे तो घेतला तर आपल्याला हे वेटिंग पिरियड जो आहे तो कमी होतो. त्याच्याखाली आपल्याला हे दिलेलं आहे की बाबा आपल्याला प्रीमियम किती बसतो. तर 18 ते 35 वर्ष वयोगटातील यांच्यासाठी इंडिव्हिज्युअलला काय आहे, 2 ॲडल्ट्स म्हणजे पती पत्नी असेल तर त्यांना काय आहे, 2 ॲडल्ट अँड 1 चाइल्ड त्याच्यासाठी काय आहे, आणि 2 ॲडल्ट अँड 2 चाइल्ड त्याच्यासाठी किती आहे हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. प्रीमियम बघितला तर आपल्याला हेच दिसून येईल की साधारणपणे 5 लाखाचं जर आपण कवर घ्यायचं असेल तर एका व्यक्तीला, तरुण मुलग्याला 8,605 रुपये आपल्याला वर्षासाठी भरावे लागतात. 36 वर्ष ते 40 वर्षाच्या व्यक्तीला 10,000 रुपये भरावे लागतील. जर ते पती पत्नी दोघे असतील तर 18 ते 35 वयोगटातील आपल्याला प्रीमियम आहे तो आहे 11,555. आणि 36 ते 40 ह्याच्यामध्ये असेल तर साधारणपणे 14,283. त्याच्यानंतर जर आपल्याला 2 पती पत्नी आणि एक मूल असेल तर त्यांना 5 लाखाचा जो कवर घ्यायचा असेल तर तो 5 लाखामध्ये त्यांना फक्त 14,792 रुपये भरावे लागतात. आणि पती पत्नी आणि 2 मुलं जर असतील तर 5 लाखासाठी 18,029 एवढा प्रीमियम वर्षाला आपल्याला भरावा लागतो. तर बाकी प्रीमियम आपण बघू शकता चार्टमध्ये दिलेला आहे. तर हा सगळ्यात कमीत कमी खर्चाचा, कमीत कमी प्रीमियम असणारा, मॅक्झिमम बेनिफिट देणारा असा हा प्रोडक्ट आहे. आणि या प्रोडक्टबद्दल जर आपल्याला अधिक माहिती आवश्यक असेल तर आपण मला कृपया फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. चला तर मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.